काय आहे रे ठेंगण्या, बोल. अहो पप्पा, तुम्ही पुण्याला गेलाय आणि इथं मम्मी तुमच्या हातून निघून गेली. का रे, काय झालंय? अहो पप्पा, मी खेळून आल्यावर घरात काय बघालो माहित आहे काय? रंगीला बाबा मम्मीची पप्पी घेत होता. अरे ठेंगण्या, काय म्हणा लागलायस? तुझ्या मम्मीवर जरा लक्ष ठेव, कुठे तर घरातून पळून जाईल म्हाताऱ्याबरोबर. तू थांब तिथंच, मी आलो, जरा लक्ष दे. मी 4-5 तासात येतो, इतक्यात येतोच मी. तू अजिबात काळजी करू नकोस, मी या लागलोय. जरा लक्ष दे बघ त्याच्याकडं. कुठं तर घरातून भांडी आणि कपडे आणि काय तर ते दागिने घेऊन जाईल बघ. जरा लक्ष दे, आलोच मी. कोंबड्याची टांग, काय झालंय काय आजकालच्या बायकांना? कुठला पण म्हातारा बघत नाही, तरुण बघत नाही, लहान बाळाला सुद्धा घेऊन पळा लागल्यात. ह्यांचं काय डोसकं बिघडलंय काय? काय काय ह्यांचं काय डोसकं चालायचं बंद झालंय? काय करायचं रे बाबा? लगीन करायचं काय नाही? काय करायचं काय सुद्धा कळना झालंय. काय सगळं आमच्या नशिबातच आलंय हे फटका. पण घरात बसलो तर काय खायचं, काय प्यायचं, फिरायला गेलो तर आतंकवादी मारत्यात. लव्ह मॅरेज केली की ड्रममध्ये मिळतंय, अरेंज मॅरेज केली की डोंगरावरून खाली ढकलत्यात. अरे बापरे. आणि सगळं सोडून घरी बसलो की येऊन इमान धडकून जाते आम्हाला. आमच्या नशिबाला हे काय आलं रे बाबा? आमच्या पुरुष जातीवर अत्याचार व्हायला लागले, हे अत्याचार. हॅलो डार्लिंग, कुठे आहेस तू? मी तर माझा बॅग सुद्धा पॅक करून ठेवलं इथं. कुठे आहेस तू? अगं माझी मैना, मी इथं चौकाच्या बाहेर उभा आहे, लवकर ये तू. हां ठीक आहे, मी 2 मिनिटात येतो. सगळी बॅग तर मी पॅक केली आहे, 2 मिनिटातच आलो. तोपर्यंत थांबतोय तिथंच. लवकर ये लवकर, मी इथंच तुझी वाट पाहायला लागलोय बघ. आणि हो, लक्ष दे, गाडीची टाकी ना फुल कर. नंतर रस्त्यातच पेट्रोल संपलं की आणि आम्हाला प्रॉब्लेम होणार. अगं माझी मैना, मी ना गाडीची टाकी कायम फुल्ल ठेवतोय. तू ये पटकन, म्हणजे आपण दोघंजणी पळून कुठं तर लांब जाऊया. चल ठीक आहे, आता फोन ठेव लवकर. मी या लागलोय, निघा लागलोय घराहून. मम्मी, कुठे निघालीस? मी कुठे जाणार रे ठेवण्या? तुझी आजी आजारी पडली. फोन लावून सांगितली ती 2-3 दिवस ये म्हणून. चाललोय तिकडेच. खोटं सांगू नकोस मम्मी, मला माहित आहे तू त्या टकल्या म्हाताऱ्याबरोबर पळून चाललीस. अरे दाताड्या खेबड्या, मी चाललोय म्हणून सांगा लागलोय ना तुझ्या आजीकडं. आजारी पडली आहे ती, कुठे तर मरील, त्याला बघायला चाललोय. 2-4 दिवसांनी येतो. तुझा पप्पा आला की सांग त्याला मम्मी 2-4 दिवसात येत्या म्हणून. ए मम्मी, जोपर्यंत पप्पा येत नाही ना तोपर्यंत तू इथून कुठं जायचं नाही, सांगून ठेवतो तुला. पप्पांनी मला सांगून गेल्यात मम्मीला इकडे तिकडे कुठं पाठवायचं नाही म्हणून. पप्पा आल्यावर जा म्हणतो आजीला बघायला. ए मम्मी, मेलो ग मी. अरे पप्पा, मेलो ग मी. या मम्मीने मला लात मारली गाडगवानी. लई मोठा झालायचा, मला थांबवायची हिंमत झाली तुला? खेबड्या कुठल्या, तुझ्यासारखी किती येऊन गेले, मला थांबवण्याची हिंमत कोणाचंच नाही. काय रे, काय झाले? कशाला रडा लागलायस? अहो पप्पा, मम्मी पळून गेली म्हाताऱ्या टकल्याबरोबर. अरे ये, जर तुझी मम्मी पळून गेली तर मला अगोदर फोन करून सांगायचं नाही काय सगळं? माझ्याकडे फोन कुठे आहे तुला फोन करायला? तुला अगोदरच ताकीद केली होती मी, मम्मीकडे जरा लक्ष दे, मम्मीकडे जरा लक्ष दे. तुला कळालं नाही, मम्मी पळून गेली आणि इथे भाड्या रडत बसलाय. पप्पा, मी मम्मीला थांबवायला गेलो होतो, गाढवानी माझ्या छातीत लाथ घालून गेली ती. ठीक आहे, सांग कधी पळून गेली तुझी आई?
तुम्हाला फोन केला होता. तुला फोन केल्यावर घरात येऊन बघितलं तर बॅग पॅक करून तयार होती ती. मला लाथ घातली आणि पळून गेली. कोंबड्याची टांग ही फुगणी कुठं गेली असणार आता. मला इथं हुडकत फिरायला पाहिजे ह्या फुगणीला.